राजा आज एक लय मोठा विषय झालाय. काय झालं? तुझी गौरी त्या पप्पूसरच्या गाडी बसून गेली की कॉलेजला. त्याला जास्तच भाजलाय का? जास्तच म्हणायचं, पण आपला अर्जुन लय स्ट्रॉंग आहे, दाखवून देत नाही, पण आतून जरा त्रास होतो. गौरी काय बघतेस ग? बाबा आवरा ना लवकर, आज माझं प्रॅक्टिकल आहे हो. उशीर झाला तर सर वर्गात नाही घ्यायचे मला. चल की लवकर, औषध चाललोय की. मी तुम्हाला म्हणत होते बाबा, तुम्ही नका येऊ म्हणून. गेले असते मी येवाना पोरींसोबत. तुझ्यामुळे जर उशीर झाला ना, आज का तुझी खैर नाही बघ. आवरा ना लवकर बाबा. ए प्रफुल्ल, औषध अरे इकडे ये. हाका मारतोय. मारू दे की. प्रफुल्ल म्हणते आपल्याला काय करायचंय? तो म्हणजे प्रफुल्ल. होय गेला काय? आणि हाका मारून दुसरं कोण नको. मग तसं असं जायतोय. काढ थांब, काढ थांब. वाव वाव. श्याम्या लगा सासरा हाका मारते सांगायचं नव्हे मूर्खा. काय हो मास्तर, हाका मारत होता काय? होय रे, गाडीच चालू होईना रे. चालू होय ना. होय, उतरा तुम्ही उतरा. ए श्याम्या हो बघ गाडी का चालू. बघ रे. अरे पेट्रोल आहे, काल फुल केली आहे. काय झालं रे? सर प्लग गेलाय बहुतेक. अरे मग राहता आता गाडी गॅरेजला न्यावी लागत. गॅरेज नाव लागेल. का हो मास्तर काय झालं? अरे गौरीला कॉलेजला सोडायचं होतं, तिची प्रॅक्टिकल परीक्षा आहे. मग आता मग मी सोडतो की मास्तर. नाही म्हणजे तुमचं काय अडचण नसेल तर सोडतो. वय वय शेट बी तिकडे चालले. अरे होय, पण हे श्याम्याच माझं काय तेव्हा मी जाईन घरी. तसं बी आज माझी तब्येत लय खराब झाली. ताप बी आलाय. हा तब्येत खराब आहे, जाऊन झोपणार आहे घरी. हा चालतंय की मग. गौरी बाळा, तू जा त्याच्या बरोबर. बाबा एकदा बघा ना, कदाचित होईल हो सुरू. अरे किती प्रयत्न केले मी. बरं असू द्या सर, बघूया की एकदा. श्याम्या बघ काय झालंय, होते का चालू परत? परत बघ. नाही सर, नाही चालू होणार. गौरी बाळ कशाला हट्ट करतेस? उशीर होतोय का? अगं तो आपलाच माणूस आहे, तुझ्या भावासारखाच आहे तो. हो मास्तर, भाऊ कुठला? बायको करणार याला. काय म्हणलास? काय नाही काय नाही, सोडतो म्हटलं हिला लवकर. टेन्शन घेऊ नका तुम्ही. सोडतो की. हा जा बाळा मग. चल गौरी. मी बघतो गाडी जाता. अगं कधी यायची गौरी? किती उशीर झाला बघ की, प्रॅक्टिकल बी आहे. थांबा इथे. इथं थँक्यू, जाते मी. अगं एवढंच? म्हणजे आपण दोघांनी एवढ्या दिवसानंतर एकत्र प्रवास केलाय, थोडं 2 मिनिटं थांबली असती. प्रॅक्टिकल आहे माझं, उशीर होतो, जाते मी. अगं पण 2च मिनिटाची गोष्ट आहे. इथं शेजारी टपरे, चहा घेऊया की. मग जातो. आणि जर काही कमी जास्त झालं तर प्राध्यापकाला बोलतो की मी. पप्पू शेठ,
बाबांनी सांगितलं म्हणून तुमच्या गाडीवर बसले. याचा दुसरा कुठला अर्थ घेऊ नका. जाते मी. मोबाईल नंबर तर माझ्याकडे त्यासाठी वेळही नाही आणि त्याची गरजही नाही. बर येळ नाही कर कर किती इग्नोर करताय तेवढं. जेव्हा माझी वेळ येईल ना तेव्हा दाखवते की येळ कसं असते ते. चला आता. हो मॅडम, आज थेट पप्पू शेटच्या गाडीवर एंट्री होय. आम्ही दोघींनी लांबूनच बघितलं बघ. ए आता तुम्ही दोघी नका सुरू होऊ. आता आम्ही काय केलं? गावातली सगळ्यात मोठी न्यूज आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितली. खरं सांग, काय झालं होतं? काय नाही, रस्त्यात बाबांची गाडी बंद पडली. प्रॅक्टिकल परीक्षा आहे, उशीर होईल म्हणून मला पप्पू शेटच्या गाडीवर बसून पाठवलं. नाही तर बसली असते का मी त्याच्या कधी गाडीवर. अगं या आम्हाला माहिती. पण पप्पू शेटच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला का? रस्त्यावर कमी आणि आरशातच जास्त बघत होता बघ. तुम्ही दोघी कधी सुधारणार नाही बघा. आम्ही सुधरू, पप्पू शेट सुधारणार नाही. आज संध्याकाळी बघ अख्ख्या गावात सांगत फिरल गौरीला कॉलेजला सोडलं म्हणून. आणि गावातले 4 लोक अजून 4 गोष्टी सांगतील बघ. चला आता, उशीर होतोय. अरे अर्जा, आज एक लय मोठा विषय झालाय. काय झालं? तुझी गौरी तर पप्पूशरच्या गाडी बसून गेली की कॉलेजला. अरे ऐकलंस का? ऐकलं. आमच्या डोळ्या देखत बसली. तो पप्पू शेट लय खुश होता. मुद्दाम आहे ना, हळूहळू गाडी चालत होता. आणि ती पण एकदम शांत बसली होती, एकदा बी उतरली नाही. मग मग म्हणजे तुला काय वाटलं नाही रे? काय वाटायचंय? अरे तू चिडलाच नाही? अरे तू तर दररोज वाट बघत बसतोस की ते डेअरीवर दूध घेऊन यायची. पहिली गोष्ट, मी कोणाची वाट बघत बसत नाही. आणि तिला कोणाच्या गाडीवर बसायचे हा तिचा प्रश्न आहे, माझा नाही. काय खोटं बोलतो रायो? अरे आम्ही काय येड आहे का? गावावर दिसतंय की. तुम्हाला काही कामं नाहीत का आज? आम्हाला काम आहे ती. पहिली तू एक गोष्ट सांग, त्या पप्पूच्या 2 हाणायचं का जाऊन? त्याची काय गरज नाही. अरे म्हणजे टीशी सोडून दिला सोय? विषय धरलाच कधी होता सोडायला? बाळ्या, अर्जांनी सटवलं आपल्या हातातून. वय चिडलाच नाही. मला वाटलं आज लय मोठं तमाशा होईल. झालं काय रे? झालं का? आता गप शेटल लावून होता ते कॅन धुवा आधी. आले मला सांगायला. अरे बाळ्या, त्याला चिडवायचं म्हणजे भिंतीशी बोल. चल काय बर. करू बाबा. होय चला आपला आपण काम करू. गौरी, काय करतेस बाळा? अगं काही नाही, नेल पॉलिश लावते बघ. जिभलई चालायला लागली ग तुझी आजकाल. हा, चल जाते दूध घालून ये जा. अगं आई, मी नाही जाणार. बाबांना सांग की. अगं, काम चालू आहे ना त्यांचं बाळा. अगं मी पण अभ्यासच करते की, सांग ना त्यांना. अरे बाळा, पेपर तपासतोय मी, दिसत नाही का तुला? आणि तुझं तर फक्त 2च मिनिटाचं काम आहे. जा बरं. बाबा जावं की तेवढं. जा बाई. आणि हे बघ, हा त्या अर्जुनला म्हणावं तेवढं पेंडीचं पोतं टाक. होय, उद्यापर्यंत घरापर्यंत आलं पाहिजे म्हणा. होय सांगते. अजून काही? काही नाही, नंतर आल्यानंतर अभ्यास कर. हं, जा. शहाणा आहे लेकरू. गौरी आली बघ. होय, बघूया आता काय होते ती. अर्जुन दूध.
असं का वागतोय? अर्जुनला काय झालंय? शांत का व्हायचं? त्याला बोलायचं नसतं. अगं जरा जळतोय. म्हणजे हा, सकाळी चहा पिताना त्याचा घशाला भाजलं या. हा, जरा जास्तच भाजलाय का? जास्तच म्हणायचं, पण आपला अर्जुन लय स्ट्रॉंग आहे, दाखवून देत नाही, पण आतून जरा त्रास होतो. तरीच म्हणले आज हा एवढा शांत काय ना, असं का वागतोय ते? धर पावती. अर्जुन, तेवढं उद्या पेंडीचं पोटं लक्षात ठेव. होय. काय र, जरा जास्तच त्रास होतोय का? ते घसा भाजला ना? माझा? हो, आता निल्यान बाळा बोलले मला. तुम्ही परत काहीतरी भरवलं ना? आम्ही देव शपथ काय असं ते खरं सांगितलंय. हो ना बाया? वय वय. म्हणजे तुझा घसा वगैरे भाजला नाही? नाही. ए तुम्ही दोघं काय माझी फिरकी घ्यायला लागले की काय? आम्ही का तुझी फिरकी घेऊ? अल्ला का तुम्हाला काम धंदा नाही करे? सकाळपासून नाही ते उद्योग करत बसलेत. जा काम करा. सर बाळ्या, अर्जुन, तेवढं पेंडीच्या पोताचं लक्षात ठेवा, नाही तर बाबा मला ओरडते. पाठवतो. होय. रामकृष्ण हरी सर. अरे अर्जुन, रामकृष्ण हरी, लवकर आलाय. होय, काल गौरीने सांगितलं होतं ना पेंडीचं पोतं संपत आले, म्हणून म्हणलं सकाळी सकाळी देऊन जावं. अरे बरं झालं. चल, पाऊस पडेल, आपण आत घेऊन जाऊया. अहो थांबा. अहो मी असताना कशाला काळजी करता? अरे तुला ते एकट्याला उचलणार आहे का? 30-35 किलो वजन आहे त्याचं. अहो राहू दे सर, मी आहे ना. असं म्हणतोयस? मग घे, उचल. वा, चांगलं बाळ झालंय की. होय. बरं आहे ना सगळं? होय. ये इकडे. हा, इथे भेटू. इथे नाही, इथे नाही. चल. चालते की सर. अहो हे काय इतक्यात आलो काकू, पेंडीचं पोतं टाकले. बर बर, एवढं काम केलंयस आता. चल चहा घे थोडा. चहा नको काकू, उशीर झाले. अरे चहा प्यायला किती वेळ लागतोय 2 घोटाचा? अहो डेअरीवर पोरं वाट बघता ते. अरे माझ्या हातचा एकदा चहा तरी पिऊन बघ तू. आळस जाईल तुझा, दिवसभर थकणार नाहीस तू. अहो मी लाजतोय. होय, येतो की परत निवांत. पुन्हा नक्की यायचा. होय. काय असले बहाणे चालणार नाही तुझे परत. चालतंय की, येतो सर. येतो सर.
करतेस ग? नमस्कार शेठ. नमस्कार मामा, नमस्कार. लेस काम करताना दिसताय. काय आता काम केल्याशिवाय पर्याय आहे का आम्हाला? खरंय खरंय, कामाशिवाय पर्याय बी नाही. बरं मामा, तुम्ही काहीतरी विसरताय असं नाही वाटत तुम्हाला? आठवा बघू, आठवा. जरा बुद्धीला ताण द्या. आठव का? काहीतरी ठरलं होतं का आपलं? नाही हो काय. नाही आठवत? अहो कसं आठवणार मामा, तारीख निघून गेली की. पैसे घेताना मामा हातापाय पडताय आणि द्यायचे आल्यावर आठवत नाही. कसं चालणार रे श्यामे? अहो देणारच होतो, जरा घरात थोडीशी अडचण आली त्यामुळे थांबलोय जरा. हो शेठ, अहो हे म्हातारा रोज असंच करतं. जेव्हा येईल का याच्याकडे जाऊ म्हणता आज देतो उद्या देतो. ह्याच्यासाठी काय सारखं शेतात यायचं वय? ए श्याम्या, तुला काय कळतं का ना माणसं कसं बोलत कसं नाही? हा, सांगतो जरा. अरे मामा आपल्या गावचं आहेत आणि वरनं आपल्याच मतदारसंघातलं. आपण काय सांगितलं आपल्याला? माणसासंग बोलताना इज्जत देऊन बोलायचं. कळतंय का? होय. हा. बरं मामा, आपला हिशोब किती झालाय? 10,000 मुद्दल आणि 2,100 व्याज. हा, 10,000 मुद्दल आणि 2,100 याज आणि 1,000 रुपये दंड. अहो 1,000 दंड कशा जाऊ? अहो पप्पू शेटला तुम्ही शेतात यायला लावलंय मामा. हा दंड त्याचाच आहे, भरायचं तेवढं. अहो बरोबर आहे, पण हाही द्यायचं होईना झालंय आम्हाला आणि तुम्ही आणखीन वर दंड लावायला लागलाय. अहो शेठ, दंड बिंड राहू द्या, 1-2 दिवसात देऊन टाकतो तुमचं काय असेल ते. 2 दिवसाची मुदत? बर घ्या, मुदत बी दिली तुम्हाला. मग दुसऱ्या दिवसानंतर 3ऱ्या दिवशी हा पप्पू शेट येणार नाही, माझी माणसं येतील. मग पैशाचा जर हिशोब झाला नाही तर हिशोब हा वेगळ्या गोष्टीत होणार. कळतंय ना? मग परत काय बोल नका. व्यवहार असतो, कळलं का? येऊ का? करा जुळणी. बाबा, बोल की. काय झालं? काय नाही, ह्यो पप्पू शेट कशाला आला होता? काय जरा किरकोळ काम होतं म्हणून आला होता. पैशाचा? हां, किती आहेत अजून? किती पहिलं आहे ती त्याच्यातच वाढावं लागली ते अजून. मग आता? आता काय बघूया, सांगितलंय त्याला 2 दिवसात देतो म्हणून. बघूया काहीतरी इकडे तिकडे करून देऊन टाकू. बाबा, हे कर्ज माझ्यासाठी तर काढलं नव्हतं ना? नाही तुझ्यासाठी कशाला काढतोय रे बाळा? आपणाला शेतीला वगैरे घर खर्चाला लागते म्हणून काढलेलं होतं. पण पप्पू शेट जसं तुम्हाला बोलले ते काय मला बरोबर वाटलेलं नाही. तू कशाला काळजी करायला लागल्यास? मी आहे की अजून जिवंत. मी बघतो काय असेल ते. तुला टेन्शन घेत बसू नको, आमच्या बघतो काय करायचं. जा घरात, बघ जा घरातलं काहीतरी.